मित्रांनो, आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपल्या मागील भागात आपण उत्पत्तीच्या 24व्या अध्यायाचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण इसाकासाठी वधू शोधण्याची महत्त्वपूर्ण घटना पाहिली. अब्रामाच्या विश्वासू सेवकाने अत्यंत निष्ठतेने आज्ञापालन केले. देवाचे स्पष्ट मार्गदर्शन त्यांनी ओळखले आणि रिबेकाची वधू म्हणून निवड केली. आजच्या भागात आपण आणखी पुढे जात असताना अब्रामचा सेवक निवडलेली वधू म्हणजेच रिबेका हिला इसाकाकडे कसे घेऊन येतो हे आपण पाहणार आहोत. तर मग चला आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आज आपण पुढे जात असताना अध्याय 24 याच्या 31 वचनापासून ते 67 वचनांपर्यंत अभ्यास करणार आहोत. या शास्त्र भागात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, अब्रामाचा सेवक नम्र आहे. दुसरा विषय, तो अब्रामाच्या घराण्याचे कौतुक करतो. आता आपण उत्पत्ती याचा 34वा अध्याय आणि 31 हे वचन वाचूया. तेव्हा त्याने म्हटले, अहो या, परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. बाहेर का उभे? मी आपल्यासाठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे. लाबानाने देखील हे सत्य ओळखले होते की एक जिवंत देव, सृष्टीकर्ता, एकमेव देव अस्तित्वात आहे. आता आपण 32वे वचन वाचूया. मग तो मनुष्य घरी आला आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यास पेंढा वैरण दिली आणि त्यास व त्याच्याबरोबरच्यास पाय धुण्यास पाणी दिले. येथे पुन्हा आपल्याला पाय धुण्याचा विधी पाहायला मिळतो. या सेवकाबरोबर अनेक पुरुष आलेले आहेत हे लक्षात घ्या. मामा लाबान या सेवकाचे मोठ्या आदरातिथ्याने स्वागत करतो. या प्रसंगात ख्रिस्त आणि मंडळी यांचे नाते अत्यंत सुंदर रीतीने चित्रित झालेले आहे. नव्या करारात मंडळीला ख्रिस्ताची भावी वधू म्हटले आहे. याच पद्धतीने आज पवित्र आत्म्याद्वारे मंडळी जिंकली जात आहे, ज्याला पिता आणि पुत्र यांनी जगात पाठवले आहे. अब्रामाचा सेवक ज्याप्रमाणे त्याच्या धन्याविषयी बोलतो, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा स्वतःविषयी न बोलता ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी आपल्याला प्रकट करतो. सेवक जसा इसाकासाठी वधू आणायला गेला होता, तसाच पवित्र आत्मा ख्रिस्तासाठी वधूची सोय करत आहे. हा प्रसंग अत्यंत नाट्यमय व प्रेरणादायी आहे. यावेळेस आपण 33वे वचन वाचूया. त्याच्या पुढे अन्न वाढिले तेव्हा तो म्हणाला, मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही. तेव्हा त्याने म्हटले, सांगा. अब्रामाचा सेवक म्हणतो, मी जेवण्यापूर्वी माझे येण्याचे प्रयोजन काय आहे हे सांगू इच्छितो. हे पवित्र आत्म्याच्या स्वभावासारखेच आहे, कारण तो जगात स्वतःविषयी नव्हे तर इतरांविषयी म्हणजे ख्रिस्ताविषयी बोलत आला आहे. देवाच्या दृष्टीने हेच मुख्य कार्य आहे. सरकार, माध्यमे, मोठ्या कंपन्या, उद्योग किंवा शेअर बाजार हे सर्व महत्त्वाचे असले तरी देव जगात आपले कार्य करतो ते या कारणांसाठी नाही. स्वर्गात या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. जगभर सुवार्ता पोहोचवणे ही देवाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पवित्र आत्मा हेच कार्य प्रथम क्रमांकावर ठेवतो. म्हणूनच अब्रामाचा सेवक आपले काम सांगितल्याशिवाय जेवत नाही. आता आपण 34व्या वचनाकडे जाऊया. तो म्हणाला, मी अब्रामाचा सेवक आहे. हे लक्षात घ्या की पवित्र शास्त्रात सेवकाचे नाव दिलेले नाही. त्याचप्रमाणे प्रभू येशूने म्हटले की जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर तो जे काही ऐकेल तेच सांगेल. योहानाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 13 ते 15 ही वचनं तुम्ही वाचून पहा. तसे पाहता पवित्र आत्म्याचे नाव काय आहे? त्याला नाव नाही. तो स्वतःबद्दल बोलण्यासाठी आलेला नाही. तो दुसऱ्याबद्दल म्हणजे ख्रिस्ताबद्दल बोलण्यासाठी आला आहे. त्याचप्रमाणे या सेवकाचे नाव दिलेले नाही, तर त्याला केवळ अब्रामाचं सेवक म्हटले आहे. आता आपण पुढचं वचन वाचूया. 35वे. परमेश्वराने माझ्या धनाचे फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे.
त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे ही दिली आहेत. सेवक इसाहाकाच्या वडिलांच्या घराविषयी सांगतो आणि पवित्र आत्मा देखील आपल्याला तेच सांगू इच्छितो. पवित्र आत्मा जगाला पाप, नीतिमत्ता आणि न्याय याविषयी दोषी ठरवतो. हरवलेल्या जगाशी तो याच 3 गोष्टींबद्दल बोलतो. आज मानव हरवलेला आहे कारण तो पापी आहे. केवळ ख्रिस्ताला नाकारतो म्हणून नाही. ख्रिस्ताविषयी ऐकले असो वा नसो, प्रत्येक मनुष्य पापी अवस्थेतच आहे. ही आज मानवाची खरी स्थिती आहे. पवित्र आत्मा आपल्याला हे सांगण्यासाठी आला आहे की एक तारणारा आहे ज्याने आपला न्यायदंड स्वतःवर घेतला, आपल्याला नीतिमत्ता दिली आणि स्वर्गात आपली जागा निश्चित केली. पवित्र आत्मा नेहमी दुसऱ्याविषयी म्हणजे ख्रिस्ताविषयी बोलतो. आपण जे वचन वाचले त्यात म्हटले आहे की परमेश्वराने माझ्या धनाचे फार कल्याण केले आहे. आमचा स्वर्गीय पिता अतिशय महान व संपन्न आहे. हजारो डोंगरांवरील मेंढरे त्याचीच आहेत. किती महान आहे आपला पिता. आता आपण 36वे वचन वाचूया. माझ्या धनाची बायको सारा, हिला वृद्धपकाळी त्याचपासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रभू येशू हा वारीस आहे आणि आज आपण त्याच्या सोबतीचे वारीस आहोत. अब्रामाचा सेवक नाहोराच्या कुटुंबाला हे सांगण्यासाठी आला आहे की तो आपल्या धनाच्या मुलासाठी वधूच्या शोधात आला आहे आणि हा मुलगा सर्व गोष्टींचा वारीस होणार आहे. वाचूया आपण 37वे वचन. आणि माझ्या धनाने मला शपथ घ्यावयास लावून सांगितले आहे की ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलीतली कोणतीही माझ्या मुलास नवरी पाहू नको. पवित्र आत्मा पापी लोकांना बोलावित आहे, पण ते असे पापी आहेत ज्यांच्याविषयी पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 23 यामध्ये म्हटलं आहे की नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहेत. तो याच लोकांना म्हणजे पापी लोकांना बोलावित आहे ज्यांना तो देवाची मुले बनवू इच्छितो. करिंथकरास 2 पत्र आणि 5वा अध्याय आणि 17 या वचनामध्ये म्हटले आहे की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. देव कनानी लोकांचा स्वीकार करत नाही, त्याच्या मुलांचा पालट झालेला असला पाहिजे. आता आपण उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि 38 ते 49 ही वचने वाचणार आहोत. तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलास नवरी पाहून आण. तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी मजबरोबर कदाचित येणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो तो आपला दूत तूच बरोबर पाठवील व तुझा प्रवास सफळ करेल आणि तू माझ्या आप्तातून माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलाला नवरी आण. तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील. मुलगी देण्यास ते कबूल न झाले तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राहम याच्या देवा परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. तर असे घडून येवो की पाणी भरण्यास जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. आणि ती मला म्हणेल, तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते. तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धनाच्या मुलासाठी नेमलेली आहे असे ठरो. माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे. तिने लागलीच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी व तुझ्या उंटासही मी पाजिते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटासही पाणी पाजिले. मग मी तिला विचारले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्के झालेल्या बथुवेलाची मी मुलगी. तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या. मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धनाच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखविली म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असला तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा.
म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन. लाबान हा नाहोराच्या कुटुंबाच्या वतीने बोलणार आहे. तो उत्पत्तीचा 24वा अध्याय 50 ते 51 या वचनांमध्ये काय म्हणतो ते आता आपण ऐकूया. यावर लाबान व बथुवेल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. पहा, रिबका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धनाच्या मुलाची बायको होऊ द्या. प्रियांनो, ते म्हणतात आमच्या दृष्टीने ही परमेश्वराचीच योजना आहे. तुम्ही रिबकेला घेऊन जाऊ शकता. यावेळेस आपण 52 आणि 53 ही वचनं वाचू. अब्रामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या. अशाच बहुमोल वस्तू पवित्र आत्मा देवाच्या मुलांना देतो. आपण जेव्हा ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याची हमी म्हणजेच खात्री मिळते. विश्वासाद्वारे नीतिमान ठरले गेल्यामुळे आपल्याला देवाबरोबर शांती मिळते. आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो, आनंद मिळतो, आशा मिळते आणि आपल्याला पवित्र आत्मा मिळतो. यासाठी आपण रोमकारास पत्राचा 5वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचने पाहू शकता. ह्या त्या अद्भुत गोष्टी आहेत ज्या आज विश्वासणाऱ्याला बहाल करण्यात आलेल्या आहेत. वाचूया आपण पुढची वचनं 54 आणि 55 ही वचनं. मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालविली. सकाळी उठल्यावर तो म्हणाला, माझ्या धन्याकडे जावयाला मला निरोप द्या. हे ऐकून तिचा भाऊ व आई ही म्हणाली, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान 10 दिवस राहू द्या, मग ती येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सेवक म्हणतो, मला आता निघाले पाहिजे. हे त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम आहे. पण तिचा भाऊ म्हणतो, इतकी काय घाई आहे? किमान 10 दिवस तरी थांबा. तिला निरोप द्यायला आम्हाला थोडा वेळ द्या. शेवटी हे सगळे आधी तिच्याशी बोलून तर घ्यायला हवे ना. वाचूया आपण 56 आणि 57 ही वचने. पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका. मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते ते विचारू. आपण आता एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जो माझ्या मते खूपच अप्रतिम आहे. त्याकडे आपण नीट लक्ष देऊया. 58वं वचन. त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. या घटनेकडे आपण पुन्हा एकदा पाहूया. हे एक प्राचीन म्हणजे मानवजातीच्या आरंभीच्या काळातील इतिहासाच्या पहाटेचे दृश्य आहे. जरी मनुष्य बहुधा त्या वेळेपर्यंत हजारो वर्षे पृथ्वीवर राहत आला असला तरी आपल्या दृष्टीने हे सुमारे 4000 वर्षांपूर्वीचे दृश्य आहे. एका कुटुंबाने एका अनोळखी पाहुण्याचे अतिशय आदराने स्वागत केले. त्यांनी त्याच्या उंटांची काळजी घेतली, सेवकांची व्यवस्था केली आहे आणि त्याला भरपूर अन्न खायला दिले. खरे तर एक स्वादिष्ट मेजवानीच दिली. तरीसुद्धा जेवण्या अगोदर त्या सेवकाला आपला खरा हेतू त्यांच्या समोर मांडायचा होता. तो आपले विचित्र वाटणारे पण अत्यंत महत्त्वाचे काम काय आहे ते सांगतो. तो आपल्या धन्याच्या मुलासाठी, इसाहाकासाठी वधू शोधायला आला आहे. सेवक जेव्हा कुटुंबाला देण्यासाठी सोन्या चांदीचे दागिने बाहेर काढतो तेव्हा आपण ते दृश्य कसे असेल याची कल्पना करू शकतो. अब्राहम हा अतिशय श्रीमंत मनुष्य होता, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर सेवक आपल्या धन्याबद्दल सांगू लागतो. कुटुंबातील सर्वजण शेकोटीजवळ बसून लक्ष देऊन ऐकत आहेत. त्यांच्या थोडेसे मागे इतरांपेक्षा थोडी दूर उभी असलेली गहऱ्या तपकिरी डोळ्यांची सुंदर मुलगी रिबका हे सर्व अतिशय लक्षपूर्वक ऐकत आहे. सेवक अब्राहमाबद्दल सांगत आहे, इसाहाकाचा अद्भुत रीतीने जन्म कसा झाला ते सांगत आहे आणि मग तो त्या दिवसाची गोष्ट सांगतो ज्या दिवशी अब्राहमाने इसाहाकाला मोरिया पर्वतावर हुमारपणासाठी नेले होते. पण देवाने इसाहाकाचे प्राण वाचवले आणि त्याला जिवंतपणे त्याच्या पित्याकडे परत दिले. शेवटी सेवक सांगतो की अब्राहमानेच
त्याला इसाहकासाठी वधू आणायला पाठवले आहे. कानानी लोकांमधून वधू घ्यायची नाही. त्याला आपल्या मुलासाठी देवावर विश्वास ठेवणारी, समविचारांची, देवाच्या जिवंत वचनातून नवं जीवन मिळालेली वधू हवी आहे. हे सर्व ऐकत असलेली रिबका आता चर्चेच्या केंद्रस्थानी येते. आत्तापर्यंत तिच्याकडे फारसे लक्ष दिले गेले नव्हते, पण आता सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. ते विचारतात, रिबका, तू या माणसाबरोबर जाशील का? ती अजिबात टाळाटाळ करत नाही, संकोच करत नाही, वेळ काढूपणा करत नाही. ती स्पष्टपणे म्हणते, मी जाईन. येशूने ज्यांना शिष्य म्हणून पाचारण केले त्यांनी देखील असाच तत्काळ निर्णय घेतला. त्यांनी आपली जाळी टाकून त्याचे अनुसरण केले. पवित्र आत्मा आजही पाचारण करत आहे. सेवकाच्या जागी आता पवित्र आत्मा आहे. पित्याने व पवित्र आत्म्याने पुत्राला जगासाठी मरण्यासाठी पाठवले आणि पुत्र स्वर्गात परत गेल्यावर त्याने पवित्र आत्मा पाठवला. आज पवित्र आत्मा वधूला बोलावत आहे. तू येशूबरोबर जाणार आहेस का? प्रश्न हाच आहे, तू जाणार आहेस का? हा निर्णय टाळता येत नाही, तो घ्यावाच लागेल. आता गोष्ट इथे संपत नाही. ते प्रवासाला निघतात आणि वचनदत्त देशाकडे परत जातात. यावेळेस आपण 59 आणि 60 ही 2 वचनं वाचूया. मग त्यांनी आपली बहीण रिबका, तिची आई, अब्रामाचा सेवक व त्याची माणसे यांची रवानगी केली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई ग, तू सहस्त्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पावो. ही भविष्यवाणी अगोदरच पूर्ण झाली आहे. आपण येथे अपूर्ण राहिलेल्या नव्हे तर पूर्ण झालेल्या भविष्यवाणीबद्दल बोलत आहोत. वाचूया आपण पुढचं वचन 61. मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या. याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. त्यांचा परतीचा प्रवास खूप लांबचा होता. या प्रवासाबद्दल पवित्र शास्त्रात फारसे सांगितलेले नाही, पण उंटांवरून प्रवास करणे सोपे नसते. हे लेखकाला माहीत आहे. उंटांना वाळवंटातील जहाजे म्हणतात, पण प्रत्यक्षात तो प्रवास खूपच खडतर असतो. वाळवंट पार करत उंटावरून जाण्याची कल्पनाच किती कठीण आहे. दिवसभर त्या तळपत्या वाळवंटात प्रवास केल्यानंतर संध्याकाळी ते एखाद्या पाणतळाजवळ थांबतात. शेकोटी पेटवली जाते, रात्रीचे भोजन होते आणि झोपण्याआधी ते बसलेले असतात. तेव्हा रिबका त्या सेवकाला म्हणते, मला इसाकाबद्दल पुन्हा सांगा. सेवक विचारतो, नेमकं काय सांगू? ती म्हणते, तो कसा जन्माला ते सांगा. त्याच्या वडिलांनी त्याला वेदीवर अर्पण केले ते सांगा. जणू काही जुनी पण कधीही कंटाळवाणी न वाटणारी गोष्ट पुन्हा ऐकावी अशी तिची इच्छा असते. सेवक ती गोष्ट पुन्हा सांगतो. ती गोष्ट कधीच जुनी होत नाही. त्या रात्री रिबका गोड झोप घेते, भविष्यात होणाऱ्या भेटीचे स्वप्न पाहत. दुसऱ्या दिवशी प्रवास पुन्हा सुरू होतो. वाळवंट जणू कमी तापलेला वाटतो. प्रवास थोडा सोपा भासतो. अखेर ते वचनदत्त देशाच्या सीमेत प्रवेश करतात आणि लहाय रोई येथे येतात. वाचूया आपण पुढचं वचन 62. इकडे इसाहाक लहाय रोई विहिरीकडून आला होता. तो नेगेबात राहत असे. हे ठिकाण हेब्रोन आणि बैरशेबाच्या रमणीय प्रदेशात दक्षिण टोकाला आहे. पुढचं वचन आपण पाहू 63. इसाहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसले. आजच्या या संदेशामध्ये आपल्याला ख्रिस्त आपल्या वधूसाठी येणार असल्याचे चित्र पाहायला मिळते. अनेक जण म्हणतात, प्रभू येईल तेव्हा आपण त्याच्याबरोबर वर घेतले जाऊ. ही किती अद्भुत गोष्ट असेल. पण याचा आणखी एक पैलू आहे. ख्रिस्त पित्याच्या उजवीकडून उठून खाली येण्या अगोदर जे मरण पावले आहेत ते अगोदर उठवले जाऊन त्याला आकाशात भेटतील. त्यानंतर जे पृथ्वीवर जिवंत असतील ते आकाशात प्रभूला भेटण्यासाठी वर उचलले जातील. किती गौरवशाली दृश्य असेल ते. यावेळेस आपण 64 आणि 65 ही 2 वचनं वाचूया. रिबकेने दृष्टी वर करून इसाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारले, हा रानात आपणा समोर येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी.
तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकिले. ख्रिस्ताची वधू या नात्याने आपण ख्रिस्ताचे नीतिमत्व पांघरले पाहिजे. जो आपल्यासाठी नीतिमत्व झाला, जो आपल्या अपराधांसाठी मारला गेला आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठवला गेला, जेणेकरून देवासमोर उभे राहण्यास योग्य अशी नीतिमत्ता आपल्याला मिळावी. रिबका दुरून चालत येणाऱ्या त्या पुरुषाला पाहून विचारते, तो कोण आहे? संपूर्ण प्रवासात तिने त्याच्याविषयी ऐकले होते, पण आता ती त्याला प्रत्यक्ष पाहणार होती. आपली स्थिती अशीच आहे. पेत्र म्हणतो, त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. प्रभू येईल तेव्हा आपण त्याला ओळखू का? एका गीतामध्ये म्हटले आहे, मी त्याला ओळखीन त्याच्या हातातील खिळ्यांच्या खुणांवरून. तो येणार आहे. हे किती गौरवशाली सुंदर चित्र आपल्या समोर आहे. यावेळेस आपण पुढचं वचन वाचूया, 66वं वचन. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाहाकाला सांगितले. पवित्र आत्म्याने आपल्यावर शिक्का मारला आहे आणि तारणाच्या दिवशी तो आपल्याला ख्रिस्ताकडे सुपूर्त करील. माझ्यावर विश्वास ठेवा. अब्रामाचा हा सेवक इसाहाकासाठी वधू घेऊन जाणारच होता, याबद्दल कोणतीही शंका नव्हती. आता इसाहाक आणि रिबका यांच्या एकत्र येण्याची ही कथा आहे. 67 हे वचन आता आपण वाचूया. मग इसाहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. त्याने रिबकेचा स्वीकार केला व ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आणि आपल्या आईच्या पश्चात इसाहाक सांत्वन पावला आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केले. आपण आत्ताच वाचले की आणि इसाहाक आपल्या आईच्या मृत्यूनंतर सांत्वन पावला. ह्यावरून आपल्याला हे दिसते की आपल्याला तारणामध्ये ख्रिस्तालाही मोठा आनंद व लाभ आहे. त्याला आपण हवे आहोत. तो उत्कंठेने आपली वाट पाहत आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी त्याच्याशी विश्वासू राहिलो तर किती चांगले होईल. प्रियांनो, आजची आपली वेळ जरी संपली असली तरी आपणही उत्कंठेने ख्रिस्ताची वाट पाहू आणि विश्वासू राहण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू नेहमीच तुझ्या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोलत असतोस. प्रभूजी, आज ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस प्रभूजी, आम्ही खरोखर मनापासून तुझे आभार मानतो. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कसं कार्य करतो हे तू दाखवून दिलेलं आहेस आणि पवित्र आत्म्याचं कार्य कसं आहे हे देखील तू आम्हाला दाखवून दिलेलं आहे. होय प्रभूजी, तू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहेस. आम्ही देखील उत्कंठेने तुझी वाट पाहावी. होय प्रभूजी, आम्ही तुला पाहिलेलं नाही तरी आमचा विश्वास तुझ्यावरती आहे आणि म्हणूनच प्रभूजी तू नेहमीच आमचं कल्याण करणार आहेस ह्याची खात्री आम्हाला झालेली आहे. आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. प्रभु मज साथी हो, दुखी बहु
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण हे शिकलो की देव आमच्या सर्व गोष्टीत आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करतो. अब्रामाच्या सेवकाने देवाचे स्पष्ट मार्गदर्शन ओळखून प्रभूची उपासना केली आणि रिबकाच्या कुटुंबाला आपल्या मोहिमेचा उद्देश समजून सांगितला. त्या कुटुंबानेही ही बाब खुद्द देवाकडूनच आली आहे हे मान्य केले. विचारणा केली असता रिबेकाने स्वेच्छेने इसाकाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. हा अध्याय आम्हाला ख्रिस्त आणि मंडळी याचे एक सुंदर आध्यात्मिक चित्र देखील दर्शवतो, ज्यामध्ये त्या सेवकाने इसाकासाठी वधूचा शोध घेतला. त्याचप्रमाणे पवित्र आत्मा लोकांना ख्रिस्ताची वधू होण्यासाठी पाचारण करतो. पुढील भागात आपण 25व्या अध्यायाचा अभ्यास करू, ज्यामध्ये आपण अब्राहम कटुरेशी विवाह करतो, अब्राहमाचा मृत्यू, एसाव आणि याकोब यांचा जन्म आणि एसाव आपला ज्येष्ठ पुत्राचा हक्क याकोबाला कसा विकतो हे पाहू. तोपर्यंत प्रभूचा शोध घेत राहा, प्रार्थनेत नम्र राहा आणि आशीर्वादित व्हा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. रिबकेच्या भावाचे नाव लाबान होते. आजचा प्रश्न, ताई ग, तो सहस्रावधींची लक्षावधींची जननी हो असा आशीर्वाद कोणाला देण्यात आला? ए. सारा, बी. लेया, सी. मिल्का, डी. रिबका. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.